बातमी. ऑपरेशन टायगर दरम्यान फोटो समोर लोक आलेले आहेत, कारण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत शिवसेना खासदारांचे हे फोटो आहेत जे आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेले आहेत. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते. हा फोटो 17 जूनचा आहे आणि लोकसभा अध्यक्षांना भेटून शिवसेना खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि ज्यावेळेला पत्र दिलेलं होतं त्या दरम्यानचे हे फोटोज आहेत. ऑपरेशन टायगरचे फोटो न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेले आपण बघतो आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत माझे वरिष्ठ सहकारी उदय जाधव आपल्याला. उदयजी, आपण इथे फोटोमध्ये पाहू शकतो. हे फोटो त्यावेळेचे जेव्हा ऑपरेशन टायगर 2 सक्रिय होतं त्या दरम्यान हे फोटो जे आहेत काढण्यात आले होते. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता आणि स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांचा गट जो आहे तो विलीन केलेला आहे. त्या दरम्यान त्यांनी जे स्वतंत्र गट स्थापन केल्याचं पत्र आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं होतं. त्यावेळेचे हे फोटो जे आहेत ते हाती लागलेले आहेत. या फोटोमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 6 खासदार या फोटोमध्ये त्यावेळेला आपल्याला दिसत. त्याचसोबत शिवसेनेचे लोकसभा गटनेते श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे देखील आपल्याला या फोटोमध्ये दिसत. एकूणच ऑपरेशन टायगर 2 सक्रिय असताना पडद्यामागे काय घडामोडी घडत होत्या, कशा प्रकारे एकंदरीत सर्व 6 खासदार एकत्र आले होते, त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कसं नेण्यात आलं, त्यांना पत्र कसं देण्यात आलं, या सगळ्या वस्तुनिष्ठ घटनेचा एकूणच फोटो जे आहेत ते आता समोर आलेले आहेत. आणि आता हे सर्व 6 खासदार शिवसेनेमध्ये विलीन झालेले आहेत, ते आता शिवसेनेचे खासदार झालेले आहेत. आता एकंदरीत ऑपरेशन टायगर 2चं पडद्यामागची घडामोडी सांगणारे हे फोटो जे आहेत ते आता समोर आलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलेले काल ऑपरेशन टायगर 3 हे देखील सक्रिय करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता उत्सुकता सगळ्यांना आहे की ऑपरेशन टायगर 3 मध्ये नेमकं काय घडणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत 50,000ची अट काढून टाकण्यात आली आहे. 50,000 रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असून नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. कर्जमाफीबाबत 2026-27ची अटही काढून टाकण्यात आली आहे. या कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना 36,555 कोटींचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत. जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही.